नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारच्या संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत संस्थेद्वारे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण उपलब्ध आहे, ज्यामध्ये DGCA म्हणजेच नागरी उड्डाण संचालनालय मान्यताप्राप्त शिक्षण, रोजगार क्षमता वाढवणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी देणे यावर भर दिला जातो। यासाठी 18 ते 55 वर्ष वयोगटातील युवक युवती अर्ज करू शकतात। या प्रशिक्षणामुळे तरुणांना ड्रोन तंत्रज्ञानाची ओळख होऊन ते स्वावलंबी बनू शकतात, म्हणजे स्वतःच्या हिमतीवर काम करू शकतात। करिअरच्या नवीन संधीमुळे तरुणांनी या प्रशिक्षणाकडे वळावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। तर याच्यासाठी तुम्हाला 10 दिवसाचे प्रशिक्षण म्हणजे शिक्षण दिले जाणार आहे। त्यामध्ये 10 दिवसाचे DGCA मान्यताप्राप्त शिक्षण दिले जाणार आहे। प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना म्हणजेच विद्यार्थ्यांना अधिकृत रिमोट पायलट लायसन दिले जाणार आहे। कृषी सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि चलचित्र निर्मिती या क्षेत्रात करिअरच्या नव्या वाटा खुल्या होतील। यामध्ये तर मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण हे कसे दिले जाणार आहे ते बघू। ड्रोन तंत्रज्ञान हे आजच्या युगातील सर्वात गतिशील आणि संधीने भरलेले क्षेत्र आहे। अनेकविध क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढलेला आहे। ही पार्श्वभूमी पाहता नव्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणींना आधुनिक कौशल्यांनी सक्षम करण्यासाठी सरकारने मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण उपक्रम राबवलेला आहे। तर यामध्ये विविध अभ्यासक्रम काय आहेत 10 दिवसाचे ते बघू। मध्यम व लघु वर्गातील ड्रोन पायलट प्रशिक्षण, प्रशिक्षण। नंबर 3 आहे कृषी क्षेत्राचा ड्रोन वापर। नंबर 4 आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रोन तंत्रज्ञान। नंबर 5 आहे नकाशांकन व सर्वेक्षण करणे। नंबर 6 आहे ड्रोन देखभाल व दुरुस्ती करणे त्याची। नंबर 7 आहे ड्रोन छायाचित्रण म्हणजेच फोटो काढणे ड्रोनच्या माध्यमातून व व्हिडिओ निर्मिती करणे। नंबर 8 आहे व्यवस्थापन आणि सुरक्षा प्रशिक्षण। तर हे ड्रोन कोणाला घेता येणार आहे ते बघू। राज्यातील खुल्या प्रवर्गातील म्हणजे जनरल कास्टमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेले किंवा म्हणजे SC ST कॅटेगरीतले घटक असावे लागतील। वय 18 ते 55 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे। उमेदवाराचा शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण म्हणजे पास असणे गरजेचे आहे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी असावे, म्हणजेच शेतकऱ्याचे कुटुंब हे वर्षाला 8 लाख रुपयावरून कमी असणे गरजेचे आहे। शेतकरी कुटुंबातील उमेदवारास प्राधान्य दिले जाईल, म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना सर्वप्रथम त्यांची निवड केली जाईल। ज्यांना इतर सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही असे तरुणी अशांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे जे काही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे। तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते बघू। अर्जदाराचा नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी याचा फिटनेस दाखला, म्हणजेच अर्जदार म्हणजेच विद्यार्थी जे काही आहे ते सरकारी दवाखान्यातला फिटनेसचा दाखला लागणार आहे। तो दाखला वैद्यकीय दाखल्याचा नमुना डाउनलोड करून वैद्यकीय अधिकारी यांची स्वाक्षरीनंतर संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर अपलोड करावी लागणार आहेत। लाभार्थ्याकडे भारतीय पारपत्र म्हणजेच पासपोर्ट पाहिजे, वाहन चालक परवाना किंवा शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड यापैकी उपलब्ध दस्तावेजाची म्हणजेच या तिन्हीपैकी एक आवश्यक कागदपत्र असणे गरजेचे आहे। आणि स्वाक्षरित प्रत जोडावी, म्हणजेच त्या झेरॉक्सवर तुमची पाठीमागून सही केलेली पाहिजे। त्या सहीची झेरॉक्स जोडून ती जमा करायची आहे। उमेदवाराच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्याचा तपशील म्हणजे स्वतःचे बँक लिंक असणे गरजेचे आहे, म्हणजे जे काही तुमचं आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक असणे गरजेचं आहे। त्याचा तपशील म्हणजे त्याची संपूर्ण माहिती जसे की बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँक खाते क्रमांक, खात्याचा प्रकार आणि IFSC कोड असणे गरजेचे आहे। तर अर्ज करण्याची पद्धत ही कशी आहे ते बघू।
अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषाची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यामध्ये विहित मुदतीत अमृतच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेबसाईटची लिंक दिली जाईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर अर्जाची एक हाय प्रिंट स्वाक्षरित करून आवश्यक सर्व दस्तावेज स्वाक्षरांकित करून अमृतच्या कार्यालयास दिलेल्या विहित नमुन्यात मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्हाला या प्रशिक्षणासाठी अधिक माहितीसाठी तुम्हाला आपल्या जिल्ह्यातील अमृत संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.